एक नाव अजूनही शिल्लक आहे. मी विजयी ठरण्याची शक्यता अजूनही नाकारता येत नाही. मग तो निर्णय देण्या अगोदरच का गेला? मी दोन डाव टाकले, दोन्ही डाव छान, मी विजय संपादन केलं. दोन डाव तू टाकले, दोन डाव तू मारलीस. तुझी तुला हार मान्य करायची नाही का? मला माझी हार मान्य करायची नाही असा त्यांचा भाग नाही. उगाच वितंड बात करू नकोस. हे दोन शुद्ध बुद्धी सात्विक धार्मिक परोपकारी सत्याची काळ धरणारा होता. बरोबर आहे. आणि म्हणूनच तो निर्णायक म्हणून त्याला आपण नेमणूक केली होती त्याची. पण मला सांगा, 3 डावांचा डाव ठरलेला असताना सुद्धा 2च डाव झाले. एक डाव अजूनही शिल्लक राहिला. म्हणजे खेळ पूर्णत्वास गेला का? खेळ नाही. जर खेळ पूर्णत्वास गेलाच नाही, तो निर्णय देऊन मोकळा कसा काय झाला? किती झाला? खेळ जरी पूर्णत्वाला गेलेला नसला तरी सुद्धा चार की दोन डाव मी जिंकलो. अर्थात विजय माझा झालाय. तुला माझा विजय झाला मान्य होत नाही का? की माझी जी तुला पचवायची नाही. काय गे? कधी नाही तर आज तुम्ही 2च डाव मी जिंकला. जिंकलो म्हणून तुला काय होतंय? तुम्ही पळून जाता, हा? होईल झाडाला किती दिवस? समजे. एक डाव अजूनही शिल्लक होता. मग विजय होण्याची शक्यता माझी सुद्धा होती. तो जर 3रा डाव पडला असता ना, तर मी जिंकले असते आणि तुम्ही नेहमीप्रमाणे हारला असता. अगदी तिथं दोन डावात काही दिवे लागले नाही. तिथं पुढं काय का तुम्ही लागत होती? म्हणून तू तिथं हरलीस. आता तुझी हार मान्य करायची नाही आणि मालवीचा विजय संपादन केलं. तुला बंधन नाही की काय? मग काय? पूर्णत्वास जाण्याअगोदर त्याचा निर्णय दिला म्हणजे अपराधी तो आहे. अपराधी कोण आहे? तो सत्यवादी आहे. तो सत्यवादी होता आणि तो सत्यवादीच काहीच राहिला. नाही. तुम्ही जरी तुमच्या मताने त्याला सत्यवादी म्हटला तरी मी ते मान्य करत नाही. तुला मान्य करावं लागेल. तो खेळ पूर्णतः करून गेला नाही त्याआधी तो अपराधी आहे. मी काय म्हणते, 3 डावांचा डाव होता. 3 डावात जर मी हरले असते तर मी निश्चितच माझी हार मान्य केली असती. तुमच्यासाठी रडत नाही हो मी. अगं तिथं तुमच्यासाठी रडत नाही मी. नाही नाही, तू रडणार नाहीस. मग काय करत होतीस? हरलीस तर काय करत होतीस? आता खेळ डाव शिल्लक होता. माझा माझा गप्पा जिथं हरली तिथं सारं काही संपलं. मी जिथं जिंकलो तिथं माझी जिद्द तू मान्य करायला हवी. तुमचा विजय मान्य करणार नाही. ए गिरजाई, का सगळं कामकाजाचा विचार कर. शाश्वत विश्वाचा अवयव मी आहे. आणि दुसरी गोष्ट, तुझा प्रतिभा परमेश्वर सुद्धा मीच आहे हे लक्षात ठेव. भोलेनाथ, तुम्ही जर माझे पतिमय परमेश्वर आहात तर माझ्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे असायला हवे. बायको जर आपली कमी पडते तर बायकोला सावरण्याचं काम नव्हेच आहे. तुम्ही 2 डाव जिंकला तर उडून जाता आणि बायकोचा कमीपणा करता. गिरजाई, तुम्ही जर या विश्वाच्या आधी असता, मग मला सांग. मी या विश्वाची माया आहे. माझ्या क्रोधाला चेतावणी तुम्ही देऊ नका. कारण आतापर्यंत ज्या वेळी मी क्रोधायमान झाले त्या वेळी काय काय मात झाला हे तुम्हाला माहिती आहे. गिरजाई, मला तू भीती घालू नकोस. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी शुद्ध बुद्धी ब्राह्मणापर्यंत आम्ही गेलो त्यावेळी निर्णय म्हणून तो आमच्या डावात आम्हाला सामील होत होता. तेव्हा तो जो निर्णय देईल तो तुला मान्य करावा लागेल असं तू शब्द सुद्धा दिला. पण आता का म्हणतेस? नक्की तुम्ही मान्य केलंय मग का? घोषित होतो कसा? पण निर्णायकानं परिपूर्ण डाव खेळून त्यानंतरच निर्णय द्यायला हवा. डाव जिथं पूर्णत्वास गेलाच नाही तिथं त्याने अर्धवट निर्णय कसा काय जिथं दिला? त्यानं निर्णय दिला तिथं विषय संपला. उगाच विषय वाढू नकोस. ही विषय आता संपणार नाही. मग काय करणार आहेस? जिथं मी उभे आहे तिथं विषय संपणार मग काय नाही. इथं करणार आहेस ते सांग. विषय जर तुला वाढवायचा असला माझ्या सुद्धा क्रोधाला चेतावणी देऊ नकोस. तर भोलेनाथ, माझा क्रोधाला चेतावणी तुम्ही दिलात. त्यापेक्षा जो अपराधी आहे त्याला शासन मी निश्चितच काय करेन. करणार आहेस? तो शुद्ध बुद्धी ब्राह्मण आपल्या सात्विक धार्मिक पारंपरिक विचारांना लढणार म्हणून त्याच्यावर विश्वास आम्ही ठेवला. पण त्या शुद्ध बुद्धीने मूर्तिमंत आमचा विश्वास घात केला. त्यानं जो अपराध केला त्या अपराधाला शासन एकच मारेचा शाप. हे गिरजाई, मुखातील शब्द मुखाला ठेव. मी आता माझे या ब्राह्मणाला शाप देण्याचा अधिकार तुला कोणी दिला? कोण अधिकार तुला बसतोय? विश्वाची माया मी आहे. अशी जिथं तो माझ्या बाबतीत चुकला, तिथं या सृष्टीनं या मायेचा अधिकार तुम्ही मला सांगू नका. हे आदिमाये, विश्वाच्या काही टक्के चूक नसताना निर्णय म्हणून निर्णय देत नसताना सुद्धा जबरदस्तीनं त्याला आम्ही निर्णय द्यायला भाग पडलो. असं असताना सुद्धा
त्याला शाप देण्याचा अधिकार तुला कोणी दिला? तुम्ही आता त्याचाच व्यवहार घेणार घेणार. कारण त्यानं तुमच्या बाजूने निर्णय दिला तेव्हा आता तुम्ही त्याच्याच बाजूने बोलणार आता मी तुम्हाला चुकीचेच वाटणार पण जरी जरी तुम्ही तुमच्या जागी योग्य असला तरी मी सुद्धा माझ्या जागी योग्यच आहे आणि मी माझ्या मुखातील शब्द मागे घेणार नाही त्या शुद्ध बुद्धीला या मायेचा शाप आहे ज्या कर्तव्याच्या पूर्ततेसाठी तो शुद्ध बुद्धी जातोय काय म्हणाला तो म्हणे विश्वाची उत्पत्ती करती देवता ब्रह्मदेव यांच्याची ज्यांची तपश्चर्या करायला जातो सत्य. मी ती तपश्चर्या पूर्णत्वास जाऊ देणारच नाही का म्हणून? त्या मायेचा